2011 पासून आम्ही याचा लढा देतोय. तहसीलदारांनी निवेदन दिलं की बा ही भिंत. नमस्कार, नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 34 मानाजीनगर या ठिकाणी आहोत. आपण या बाजूला बघू शकता साध सोसायटी आहे आणि इथले रहिवासी आपल्या सोबत आहेत. या भागातल्या काय अडचणी आहेत आपण त्यात जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. काय सांगाल, या प्रभागामध्ये काय अडचणी आहेत? या प्रभागामध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली. तर आमचा मानाजीनगर मध्ये ग्रीनलँड काउंट्री सोसायटीनं आमच्या 30 ते 35 सोसायटीचा रस्ता अडवून ठेवलाय. तर त्याची कोर्टामध्ये केस चालू आहे. आतापर्यंत विक्रम कुमार जे मसे साहेब त्यांच्याकडे आम्ही बराच वेळा गेलो. अजित दादा पवार येऊन गेले. भिंत म्हणजे कुठली भिंत आहे? इथं 12 मीटरची पाठीमागं भिंत दिसते आपल्या पाठीमागं भिंत आहे. हो, तर टीपीएनए मधून जे 12 मीटरचा रस्ता आहे तो खुला करण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये सगळ्यांकडून आतापर्यंत निवेदन आले का की अनधिकृत आहे, भिंत पाडून टाकावं, पण त्याच्यावरती कोणी आतापर्यंत दखल घेत नाही त्याची. आम्ही अजित पवार आले होते त्यांच्याकडे गेलो. जत संवाद मध्ये त्यांनी जे PMRD चे आयुक्त आहेत मसे साहेब त्यांना सांगितले पोलीस प्रोटेक्शन घ्या, भिंत पाडून टाका. परंतु ते एकदा मिटिंग आवरली का नेते त्यांच्या घरी आणि आयुक्त त्यांच्या घरी. काय दादांच्या शब्दाला पण प्रशासनाने काही त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली त्यांच्या आदेशाला बी त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं, पण त्याच्यावर कोणी दखल घेत नाही आणि असेच खेळवत ठेवलेली ही गोष्ट. त्याच्यात दखल घेतच नाहीये कोणीच. राजकारणी येतात फक्त त्याचं भांडवल करतात, इलेक्शन पुरते सगळे येतात इथं पाया पडायला, पण कोणी या गोष्टीचं दखल घेत नाही. साधारणपणे या 35 सोसायट्यांमध्ये किती लोकसंख्या असेल? इथं 17 ते 18 हजार लोकसंख्या आहेत. पण एवढ्यांना स्कूल व्हॅन किंवा काही आम्हाला अत्यावश्यक सेवेमध्ये आम्ही जाऊ येऊ शकत नाही. जवळजवळ ड्युटीहून आल्यानंतर 1.5-2 तास आम्हाला ट्रॅफिकचा रोज घरी यायला वेळ जातोय त्याच्यामधून. आणि रोजचाच ही मोठी समस्या आमच्या भागातली तेवढीच आहे. बाकीच्या छोट्या मोठ्या समस्याकडे लक्ष देण्यापेक्षा ही मेन समस्या आमच्या भागाची. लोक फ्लॅट विकून निघून चाललेत या भागातून, कारण जाण्या येण्यामध्ये इतका वेळ जातोय का रोजचा मनस्ताप लोकांना सहन करावा लागू राहिला इथे. आणि किती वर्षापासून तुम्ही हा लढा देताय? 2011 पासून आम्ही याचा लढा देतोय. तहसीलदारांनी निवेदन दिलं की बा ही भिंत अनधिकृत, मंदिर अनधिकृत, पाडून टाका. त्याच्यानंतर इथल्या सत्र न्यायालयाचा आदेश झाला, तो बी आमच्या बाजूने झाला. नंतर आम्ही हायकोर्टामध्ये गेलो. हायकोर्टातून आदेश झाला का PMRD चे आयुक्त 2019 मध्ये विक्रम कुमार होते, त्यांनी भिंत अनधिकृत पाडून टाका. तर पुन्हा तिने पिटिशन दाखल केला त्याच कारणासाठी. पुन्हा ते त्याच गोष्टीसाठी एक सोसायटी विरुद्ध PMRD असा वाद चालू आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा वाद निर्माण झालेला आहे. आता संख्या मोठी आहे आमची, परंतु एक सोसायटी PMRD ला ऐकत नाहीये. काय त्यांचं मिलीभगत हे कळत नाही आम्हाला त्याच्यामध्ये.